त्याच्याशिवाय झालं नसतं. माझी आई मिस्टर दीपक तिजोरी आणि प्रमोद जाटा, ही तीन लोक आहेत. माझ्या आईने मला जे पाहिजे ते टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेऊ दिलं, त्याची कुवत नसताना. दीपकने मला ह्या इंडस्ट्रीत आणलं. मी कम्प्युटर नेटवर्किंग करून सुद्धा त्यांनी मला सांगितलं की तू इथेही काम करू शकतोस. ती सुरुवात आज 30 वर्षानंतर इथे आहे. आणि मी सुद्धा विचार केला नव्हता की टेक्नॉलॉजी आणि फिल्म इंडस्ट्रीची काय संबंध, कुठे शूटिंग चालू असेल तर मी गर्दी करून बघायचो. पण इथपर्यंत आलो. आणि गेल्या 15 वर्षापासून मी स्वतः एक पिक्चर करायचा प्रयत्न करत होतो. सुरुवातीपासून केलं आणि ठरलं की आपण एक फिल्म बनवूया आणि आपण एक प्रोड्युसर शोधूया आणि आपण एक मराठी पिक्चर बनवूया. त्या स्क्रिप्टने आणि त्या 25-50 मिटिंगने मला हे शिकवलं की पिक्चर बनवणं सोपं आहे, दाखवणं अवघड आहे. प्रोड्युसर भेटतात पण प्रोड्युसर विचारतात तुम्हाला रिकव्हरी कुठून होणार, तुझं हे कलेक्शन किती, तुझं ते कलेक्शन किती. मी म्हटलं मी बनवायच्या आधी मला हे विचारतायत, बाकीच्या लोकांना विचारतात का हे प्रश्न. मग ते त्यांच्याकडे उत्तरं नसायची. फर्स्ट टाइम प्रोड्युसर असतात, कोणाला फक्त फोटो काढायचे असतात, कोणाला फक्त लंच डिनर करायचं असतं म्हणून पिक्चर बनतात. मी म्हटलं मला तर पिक्चर बनवायचं आहे. मग मला कळलं की आपण पिक्चर बनवणं हे अवघड आहे, आपण ह्याला सोडून देऊया. पण त्यावेळी लक्षात आलं की आपल्याला हे बिझनेस म्हणून का व्हायबल नाहीये. लोक असं का म्हणतात की मराठी पिक्चर व्हायबल नाहीये. मग त्याच्या मागची कारणं तर सगळेजण थिएटरचं कॅल्क्युलेशन सांगतात, सगळ्यांनी कलेक्शनचं कॅल्क्युलेशन सांगतात, तिकीटचं कॅल्क्युलेशन सांगतात, शुक्रवार शनिवार रविवारच राहिला आता बिझनेस, हे सगळं सांगतात. पण कोणी हे सांगत नाही की आपण महाराष्ट्रातल्या 13 कोटीपैकी फक्त पोहोचतोय किती लोकांपर्यंत. 4 ते 5 करोड लोक. बाकीचे 6-7 करोड लोकांकडे काही साधनच नाहीये हे पाहण्यासाठी आणि ती लोक पिक्चर बघायला तयार आहेत. 2099 ते 2000 पर्यंत मला आठवते एक 100-150 रुपये देऊन लोक VCR VHS आणून घरात पिक्चर बघायचे आणि ते पायरेटेड असायचं. त्याचा निर्मात्याला काही फायदा नव्हता, पण ते लोक बघायचे. मग त्याच्यानंतर आम्ही ह्याच ट्रॅकवरती विचार केला की आपण ही सिस्टम परत का नाही आणू शकत, लोक घरात का नाही बघू शकत. आम्ही भरपूर त्याच्यावरती, हा पहिला प्रयत्न नाहीये माझा. मी 5-6 वेळा डिव्हाइस बनवलेत, फेल प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यातले खूप जण आता इथं उपस्थित सुद्धा आहेत. आमचे नाही चालले ते प्रयत्न. कोविडने आम्हाला थांबवलं किती वेळा. आम्ही एक ट्रक बनवला होता की गावागावात फिरेल तो पिक्चर दाखवत, शक्य नाही झालं. कोविडने आम्हाला त्याला बंद करायला लावलं. मग त्या सगळ्या गोष्टींनी कोविडनी पण आम्हाला शिकवलं की तुम्हाला घरात पोहोचवायला लागेल, ह्याशिवाय इलाज नाहीये. ही जर्नी करत आम्ही आत्ता ह्या ठिकाणी पोहोचलो आहोत की हे जे डिव्हाइस आहे हे कॉस्ट इफेक्टिव्ह वे मध्ये गावागावामध्ये कसं पोहोचू शकेल. मला माहिती आहे गावातले लोक 3,500 रुपयाचा डिव्हाइस विकत घेण्या एवढी कुवत नसते. त्यासाठी सुद्धा आम्ही मॉडेल बनवलेलं आहे. ते ब्रीफ तुम्हाला सिरीज देईल. शहरातली लोक बघायला तयार आहेत, ते लोक पैसे द्यायला तयार आहेत. 155 तालुक्यांमध्ये सगळे वेल टू डू लोक आहेत, ज्यांना 3-3,500 रुपये काही फरक नाही पडत. पण तुमच्याकडे कोणतंही सबस्क्रिप्शन न घेता तुम्ही हा पिक्चर बघू शकता. त्यांना तुम्ही पाहिजे तो फ्रीडम देता. त्याला वर्षात एक पिक्चर बघायचा किंवा दर शुक्रवारी त्याला पिक्चर बघायचा आहे. कुठलीही आपल्या इथं जबरदस्ती नाहीये की तुम्ही आता दर शुक्रवारी पिक्चर बघायला पाहिजे. तर प्रत्येक प्रोड्युसरला आपण ह्या प्रत्येक रेव्हेन्यूतनं 50% मार्जिन आपण शेअर केलेलं आहे. त्याला प्रोड्युसरला जे दिसत नव्हतं, कारण मी रिलीज करताना दीपकजींबरोबर बघितलेले खूप पिक्चर की किती प्रकारची बिलं येतात आपल्याला. हार्ड ड्राईव्हची बिलं आली, UFOची बिलं आली, ह्याची बिलं आली. आम्ही सगळे बघायचो. त्याच्यामध्ये चोरी असं म्हणत नाहीये मी, पण ती बिलं यायची, पैसे नाही यायचे. आपल्याकडे फक्त हिशोब यायचा, कमाई होत नाही आपल्या त्याच्यामध्ये. तर आता ह्या सिस्टमवरती जेव्हा प्रोड्युसर आपला पिक्चर देतो, त्याच्या ॲपवरती त्याला दिसतात त्यांनी कमवलेले पैसे. मला नाही दाखवायचं त्यांनी 100 कोटी कमवले. त्याला जे 50,000 दिसतील ना, ते 50,000 त्याच्या बँकेत येतील. तर मला ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. प्रत्येक युजर कुठून बघतो हे ट्रॅक होतं. प्रत्येक युजरनी पेमेंट केल्या केल्या प्रोड्युसरला मेसेज जातो. प्रत्येक प्रोड्युसरच्या कलेक्शनमध्ये त्याला ते पैसे ॲडिशन झालेले दिसतात. पायरसी नावाचा प्रकार आपल्याकडे आपण शक्य तेवढा कंट्रोल केलेला आहे. कॉपी होऊ शकत नाही, हार्डवेअरली पूर्ण सिक्युअर्ड आहे. इंटरनेट असेल, इंटरनेट नसेल तरी सुद्धा चालतं. तर ही सगळी आयडिया ह्या एका स्क्रिप्ट नंतर चालू झाली होती आणि आज आम्ही इथं पोहोचलेलो आहे. आणि मला वाटतं की
महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आणि प्रोड्युसर निर्माते तुम्ही आता इकडे सगळे आहात, आमच्या बोलवण्यावरती आलात, खूप आभार. पण हा कार्यक्रम तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी नाही आहे. हा बिझनेस माझा नाही आहे, हा आपल्या सगळ्यांचा आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून ह्याच्यावरती काम करायला हवं, सगळीकडे पोहोचवायला हवं, जेणेकरून आपलं नुकसान ना हवं, आपल्या कलेचं नुकसान ना हवं, आपल्या मराठी पिक्चरचं नुकसान ना हवं. आणि ह्या गोष्टी आपण अजूनही अशा भरपूर जागा आहेत की जिथं आपण ही गोष्ट वापरू शकतो. मला आता त्याबद्दल एवढं असं बोलायची गरज नाहीये, पण मी सांगतो की आपण ही टेक्नॉलॉजी भरपूर प्रकारे वापरू शकतो. मला असं वाटतं मी जास्त बोलतोय, पण मी ह्या गोष्टीवरती किती बोलू शकतो. पण मला माहिती आहे की सगळ्यांना असं थोडंसं बोर वाटत असेल काही लोकांना, पण माझी अशी बिलकुल हे नाही आहे की मी कोणाला बोर करावं. पण मी खूप भावनिक आज, मला कळत नाही ऍक्च्युली, मी काही पाठ केलेलं नाहीये, मी काही लिहून आणलं नाही, मी जे मनात येतील ते बोलतोय. आणि थँक्यू सगळ्यांना. तुम्ही इथे आलात, आमच्या बोलवण्याला मान दिलात. माझी ही एक एवी मी सगळ्यांना पाठवली होती, जेणेकरून लोकांना कळावं की कशासाठी बोलवले आम्ही. आम्हाला तुमचे चेहरे विकायचे नव्हते, आम्हाला तुमच्यासाठी काम करायचं होतं. धन्यवाद संतोषजी. थँक्यू. किस्सा सुरू टॉकीज हे मला वाटतं मराठी आणि रविवार 80% रूम बुक असतात आणि लोक असतात मुंबई, पुणे, कोल्हापूर इथले येणारी. आणि ती वेल टू डू लोक आहेत, जे मुंबईत जर पिक्चर बघायला गेले तर 3-4 हजार रुपये देऊन येतात. त्यांना जेव्हा ते हॉलिडे करायला शुक्रवारी जात आहेत, त्या दिवशी नवीन पिक्चर येणार आहे, पण ते शुक्रवारी निघालेत गाडी काढून महाबळेश्वर जायला. ते हॉटेलमध्ये आहेत, त्यांनी बुकिंग केलेली आहे. ते दिवसभर डोंगर, खऱ्या, स्ट्रॉबेरी सगळं करतील, रात्री काय करतील? जर त्यांना ऑप्शन भेटला 99 मध्ये रिलीज झालेला पिक्चर बघायला भेटतोय, तर हे जे 70,000 रूम्स आहेत याचा अंदाज नाहीये तुम्हाला की ह्याचा बिझनेस काय. आणि ही ती लोक आहेत ज्यांना तुम्हाला 99 साठी कन्व्हिन्स नाही करायचं आहे. ही ती लोक आहेत जे 4-4 हजार रुपये खर्च करून येतात. त्यामुळे हा शुक्रवार महत्वाचा आहे, म्हणून शुक्रवारीच ठेवणार आपण. एक कहाणी आहे ते आता म्हणजे आपण बोलतोय ते ठीक आहे. आय थिंक आय टेक लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन. हॅलो. आपण हाय, दिस इज दीपक फ्रॉम डी क्रिएटिव्ह मीडिया. माझा एक प्रश्न आहे की पहिला प्रश्न एक आहे, ऍक्च्युली दोन आहे, थोडंच विचारेल. पहिला प्रश्न आहे की आपण ह्याच्या आधी काय इकॉनॉमी, बिकॉज आपण ट्रायबल आणि गावात रीच करतोय, विच इज व्हेरी गुड. पण आपण काय रिसर्च केलं होतं की 99 त्यांच्यासाठी एक्सपेन्सिव्ह आहे का, की ते बिकॉज पर मूवी 90 आहे. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की हे जे फिल्म्स आहे, जे किस्सेवर रिलीज होणार, ते बाकी प्लॅटफॉर्म असणार आहे की नाही, म्हणजे दॅट टू क्वेश्चन. येस, मी पहिले तुमच्या रिलीजवरचं सांगतो. जेव्हा निर्माता सेम फ्रायडेला माझ्याकडे सिनेमा देतो, तेव्हा थिएटर्सला समजा प्रोड्युसरने एक 25 थिएटरला पिक्चर लावलेला आहे आणि त्याच फ्रायडेला त्यांनी माझ्याकडे दिला आहे, तर त्या GPS लोकेशनला आपला डिव्हाइस प्लेबॅक करत नाही, त्यामुळे त्याचा थिएटरचा बिझनेस सिक्युअर्ड राहतो आणि बाकीच्या ठिकाणी तो रिलीज करायला परवानगी देतो. आणि दुसरा तुमचा जो प्रश्न होता की ग्रामीण भागात त्यांची कुवत आहे का 99 रुपये देण्याची, आम्ही त्याच्यावरती स्टडी, म्हणजे आम्ही खूप ठिकाणी असं फिरलो. मला आठवतंय डांग म्हणून एक जागा आहे गुजरातला, तिथे आदिवासी लोक राहतात आणि ते डांगी मराठी बोलतात. ती लोक लहान मुलांना त्यांच्या असं 50ची नोट देतात, बोलतात की कुरकुरे खाक्या. तर आपण काय म्हणजे 99 मुश्किल नाही. आणि दुसरी गोष्ट, माझा एक होर्डिंग आहे तिथे VHS लावलेला. आपण 2000 साली आजपासून 26 वर्ष आधी 100 ते 150 रुपये एक पिक्चर बघायला द्यायचो. त्यामुळे ते 150 रुपये जर 30 वर्ष आधी होते आणि आज मी जर 99 मागतोय, तर मला नाही वाटत मी जास्त मागतोय. थँक्यू सर. Last two questions. One and two. Last two questions, sir. संतोषराव. So one, I have a suggestion. जयसी पठाण. येस, चांगलं उपक्रम केलाय तुम्ही या सगळ्या गोष्टींचा. OTT चॅनल टाईप्स मध्ये आहे हा. हिंदीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीमध्ये पिक्चर बघतात. पण तू मला एक हे सांगायचं की याच्यामध्ये जे आयटम सॉंग्स वगैरे असतात किंवा ग्रामीण भागामध्ये जे गाणी बनतात, आता खास करून हे ग्रामीण भागासाठी स्पेशल आहे की तिथंपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. पण तू ग्रामीण भागामध्ये एवढा टॅलेंट आहे की तुम्हाला स्वतःला माहिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आता पिक्चर बनवण्याचा म्हणजे कमीत कमी 50 ते 1 करोडचा खर्च आहे, राईट. आता ती माझ्यासारख्या माणसाकडे किंवा साधारण माणसाकडे 50 लाख तर असतात. मी 4 किंवा 5 लाखाचा जुगाड करेन. एक चांगला गाणं मी एक मराठीमध्ये मी बनवू शकतो, माझे लोकलचे आर्टिस्ट घेऊन बनवू शकतो, माझे कॉलेजचे, असे करून मी ग्रामीण भागामध्ये बनवू शकतो. तर
अशा लोकांसाठी जर तुमच्या ॲपमध्ये जर चान्स भेटला की बाबा मेहनत करून बनवतात आणि ग्रामीण भागातून लोक वर येतील. आणि माझं आवर्जून तुम्हाला एक विनंती अशी आहे की हे सगळं ओके आहे, पिक्चरसाठी ओके आहे, तो गाण्यासाठी तुम्ही एक प्लॅटफॉर्म द्या आणि ग्रामीण भागातील लोकांना पुढे येण्यासाठी थोडंसं वाव द्या. कारण आयटम सॉन्ग आणि लोकगीते हे ग्रामीण भागातून खूप व्हायरल झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये सुद्धा व्हायरल झालेले आहेत. नक्की नाही. आम्ही नक्की करू, पण त्याच्यामध्ये आता असलेले सध्याचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते काम करतात. फक्त मी तुम्हाला आता सांगतो की तो प्लॅटफॉर्म आणि या प्लॅटफॉर्ममध्ये फरक आहे की आपण ग्रामीण भागात घराघरात पोहोचतो, विदाऊट इंटरनेट सुद्धा आपण चालू शकतो. आणि ते वेब आमच्याकडे असे प्रश्न होते की तुम्ही वेब सिरीज घेता का, तुम्ही गाणी घेता का. तर ना ते आम्ही पेपर व्ह्यू आहे, म्हणजे जो व्ह्यूअर बघतो त्याचे आम्ही पैसे घेतो. तर आता मी तुम्हाला एक्झाम्पल, मी याच्यासाठी काही स्टडी नाही केलेला. मी असं लोकांना बोलू शकत नाही की एक गाणं बघायला 1 रुपया द्या. नाही, तुम्ही तर- मी असं नाही म्हणत की तुम्ही पैसे घ्या. नाही, मी नाही, एवढं पण- म्हणतो की तुम्ही त्यांच्यासाठी तिथं तुम्ही ऑप्शन द्या अपलोडसाठी. अपलोडसाठी. म्हणजे महाराष्ट्रातली मला Yes. पाहिजे गाणं, मला पाहिजे व्ह्यू कशी कशी मी नांदायला मला पैसा, हा. ठीक आहे, त्याच ॲपवर पाहिजे, मला दुसरीकडे पैसा नाही. तर Yes. तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून द्या मला. माझ्यासाठी जर एक्सक्लुझिव्ह कोणी बनवत असेल तर मी नक्की टाकेन. बाकी नवीन आणि नवीन गाण्यासाठी खास करतो. नवीन म्हणजे जसं आता तुम्ही म्हणला की बाबा आमच्याकडे जर तुम्ही अपलोड केला गाणं तर आम्ही युट्यूबपेक्षा किंवा याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला 1 रुपया एक्स्ट्रा देऊ. Yes. मग त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर येतील आणि त्यावेळेस महाराष्ट्र टॅलेंट पुढे येईल. नक्की. थँक यू सर. थँक्यू. सर मेरा एक सुझाव है आपके लिए, बिकॉज दिस इज एन ऑल्टरनेट रेवेन्यू मॉडल फॉर प्रोड्यूसर्स. आई थिंक फर्स्ट यू शुड पेटेंट दिस प्रोडक्ट so that there is no one else who copies this and do not, infringe into your marketing territory. And the second thing, on behalf of the producers, I would like to ask you a question. Okay, if I am a smart producer and I buy 1 lakh of your USB and I send it to different parts of the country and obtain revenue 50% from you, आई थिंक ये भी एक बहुत अच्छा एक रेवेन्यू मॉडल रहेगा जो प्रोड्यूसर्स कर सकते हैं, क्योंकि एक इनकम सोर्स उनको भी हो सकता है. सर, सारे मराठी के भी जितने प्रोड्यूसर्स हैं, अगर 50-100 लोग इकट्ठा हो जाते और हर एक आदमी अपनी तरफ से कंट्रीब्यूट डाल के 10,000 50,000 जितने भी डिवाइस है, क्योंकि फिल्में तो उसको जिंदगी भर बनानी है. अगर वो एक बार का ये इन्वेस्टमेंट कर देता है तो वो अपने लिए 10 लाख 20 लाख का थिएटर रेडीमेड करके रख देगा. लेकिन वही है, ये मेरे अकेले की जंग नहीं है. आप सब लोग को उसके साथ जुड़ना होगा, वो डिवाइस को बढ़ाना होगा, लोगों तक पहुंचाना होगा. हो सकता है उसके बाद में मैं 99 से भी कम कर दूं, कोई प्रॉब्लम नहीं है. क्योंकि प्रोड्यूसर जब पैसा बनेगा, पिक्चरें अच्छी बनाएगा, लोग अच्छा देखेंगे, ज्यादा देखेंगे, कमाई ज्यादा होगी, तो हम भी कांतारा पुष्पा की कैटेगरी में आ जाएंगे कि हमारी पिक्चरें उधर डब होके देख रही है. फॅन्टॅस्टिक मॅम. येस. या माय क्वेश्चन इज मंजना फ्रॉम फिल्म इंडिया. मेरा क्वेश्चन ये है कि पिक्चर के डायरेक्ट भी पिक्चर प्रोड्यूसर आपके इस पे रिलीज करेंगे, और ये पिक्चर कौन सी है जो डेट मैंने बाद थिएटर्स के बाहर आती है, वो कौन सी है मूवीज? अभी फिलहाल हम लोग का जो कॉन्सेप्ट है वो फर्स्ट डे फर्स्ट शो है. हम नई फिल्में ले रहे हैं, लेकिन ऐसा कुछ नहीं है कि पुरानी फिल्में दे नहीं सकते लोग. पुराने फिल्मों का थोड़ा इकोनॉमिक्स अलग है. मैं वो 99 नंबर को आपको उसके लिए मना कर दूंगा, क्योंकि उसमें वही होता है कि जो देखने वाला भी व्यूअर है, वो अगर 2-3 मंथ्स ओल्ड फिल्म है तो उतना इंटरेस्ट लेता नहीं है. तो वो टाइम पे मजबूरी में और इकोनॉमिक्स वाइज मुझे उसका रेट थोड़ा कम करना पड़ता है. बट हम लोग मना कर रहे हैं ऐसा नहीं है. पुरानी, आप जैसे सचिन जी ने मेरे से बात किया था कि मेरी सारी फिल्में मुझे डालनी है, तो हम, और वो खुद बोल रहे हैं कि तू 50 रुपए में देखा, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है. तो हम लोग कोई भी पुरानी पिक्चर भी ले रहे हैं, नई पिक्चर भी ले रहे हैं, बट जो 99 का रेट है वो फ्राइडे रिलीज होने वाली फिल्म के लिए. मतलब वो डायरेक्ट आपके पास भी आ रही है Yes. प्रोड्यूसर्स पे, और शॉर्ट फिल्म भी आने वाली है अभी मैडम ऐसा प्लान नहीं है, लेकिन अगर कुछ डिमांड आया तो जरूर सोचेंगे, क्योंकि प्लेटफॉर्म बना हुआ है, अपलोड हम कुछ भी कर सकते हैं. थैंक यू. थँक्यू. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा ह्याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा. आणि रविवार 80% रूम बुक असतात आणि लोक असतात मुंबई, पुणे, कोल्हापूर इथली येणारी, आणि ती वेल टू डू लोक आहेत जे मुंबईत जर पिक्चर बघायला गेले तर 3-4 हजार रुपये देऊन येतात.
त्यांना जेव्हा ते हॉलिडे करायला शुक्रवारी जात आहेत त्या दिवशी नवीन पिक्चर येणार आहे, पण ते शुक्रवारी निघाल्यात गाडी काढून महाबळेश्वर जायला. ते हॉटेलमध्ये आहेत, त्यांनी बुकिंग केलेली आहे, ते दिवसभर डोंगर खऱ्या स्ट्रॉबेरी सगळं करतील, रात्री काय करतील? जर त्यांना ऑप्शन भेटला 99 मध्ये रिलीज झालेला पिक्चर बघायला भेटतोय, तर हे जे 70,000 रूम्स आहेत याचा अंदाज नाहीये तुम्हाला की ह्याचा बिझनेस काय आहे. आणि ही ती लोक आहेत ज्यांना तुम्हाला 99 साठी कन्व्हिन्स नाही करायचं आहे. ही ती लोक आहेत जे 4-4 हजार रुपये खर्च करून येतात. त्यामुळे हा शुक्रवार महत्वाचा आहे, म्हणून शुक्रवारीच ठेवणार आपण. एक गाणी आहे ते आता म्हणजे आपण बोलतोय ते ठीक आहे. आय थिंक टेक लास्ट क्वेश्चन. Last question. Excuse me? Yeah. हॅलो. Yeah. हा. आपण हाय, दिस इज दीपक फ्रॉम डी क्रिएटिव्ह मीडिया. माझा एक प्रश्न आहे की पहिला प्रश्न एक आहे, ऍक्च्युली दोन आहे, थोडंच विचारेल. पहिला प्रश्न आहे की आपण ह्याच्या आधी काय इकॉनॉमी, बिकॉज आपण ट्रायबल आणि गावात रीच करतोय, विच इज व्हेरी गुड. पण आपण काय रिसर्च केलं होतं की 99 त्यांच्यासाठी एक्सपेन्सिव्ह आहे का, की ते बिकॉज पर मूवी 90 आहे. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की हे जे फिल्म्स आहे जे किस्सेवर रिलीज होणार ते बाकी प्लॅटफॉर्म असणार आहे की नाही, म्हणजे दॅट 2 क्वेश्चन. येस, मी पहिले तुमच्या रिलीजवरचं सांगतो. जेव्हा निर्माता सेम फ्रायडेला माझ्याकडे सिनेमा देतो तेव्हा थिएटर्सला समजा प्रोड्युसरने एक 25 थिएटरला पिक्चर लावलेला आहे आणि त्याच फ्रायडेला त्यांनी माझ्याकडे दिला आहे, तर त्या GPS लोकेशनला आपला डिव्हाइस प्लेबॅक करत नाही, त्यामुळे त्याचा थिएटरचा बिझनेस सिक्युअर्ड राहतो आणि बाकीच्या ठिकाणी तो रिलीज करायला परवानगी देतो. आणि दुसरा तुमचा जो प्रश्न होता की ग्रामीण भागात त्यांची कुवत आहे का 99 रुपये देण्याची, आम्ही त्याच्यावरती स्टडी म्हणजे आम्ही खूप ठिकाणी असं फिरलो. मला आठवतंय डांग म्हणून एक जागा आहे गुजरातला, तिथे आदिवासी लोक राहतात आणि ते डांगी मराठी बोलतात. ती लोक लहान मुलांना त्यांच्या असं 50ची नोट देतात, बोलतात की कुरकुरे खाक्या. तर आपण काय म्हणजे 99 मुश्किल नाही. आणि दुसरी गोष्ट माझं एक होर्डिंग आहे तिथे VHS लावलेला. आपण 2000 साली आजपासून 26 वर्ष आधी 100 ते 150 रुपये एक पिक्चर बघायला द्यायचो. त्यामुळे ते 150 रुपये जर 30 वर्ष आधी होते आणि आज मी जर 99 मागतोय तर मला नाही वाटत मी जास्त मागतोय. थँक्यू सर. Yeah. संतोषराव. Last 2 questions. 1 and 2. Last 2 questions, sir. संतोषराव. So one, I have a suggestion. जयसी पठाण. येस, चांगलं प्रकरण केलंय तुम्ही या सगळ्या गोष्टींचा. OTT चॅनल टाईप मध्ये आहे हा. हिंदीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीमध्ये पिक्चर बघतात. पण तू मला एक हे सांगायचं की याच्यामध्ये जे आयटम सॉंग्स वगैरे असतात किंवा ग्रामीण भागामध्ये जे गाणी बनतात, आता खास करून हे ग्रामीण भागासाठी स्पेशल आहे की तिथंपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. पण तू ग्रामीण भागामध्ये एवढा टॅलेंट आहे की तुम्हाला स्वतःला माहिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आता पिक्चर बनवण्याचा म्हणजे कमीत कमी 50 ते 1 करोडचा खर्च आहे, राईट. आता ती माझ्यासारख्या माणसाकडे किंवा साधारण माणसाकडे 50 लाख तर असतात. मी 4 किंवा 5 लाखाचा जुगाड करेन. एक चांगला गाणं मी एक मराठीमध्ये मी बनवू शकतो, माझे लोकलचे आर्टिस्ट घेऊन बनवू शकतो, माझे कॉलेजचे असे करून मी ग्रामीण भागामध्ये बनवू शकतो. तर अशा लोकांसाठी जर तुमच्या ॲपमध्ये जर चान्स भेटला की बाबा मेहनत करून बनवतात आणि ग्रामीण भागातून लोक वर येतील. आणि माझं आवर्जून तुम्हाला एक विनंती अशी आहे की हे सगळं ओके आहे, पिक्चरसाठी ओके आहे, तो गाण्यासाठी तुम्ही एक प्लॅटफॉर्म द्या आणि ग्रामीण भागातील लोकांना पुढे येण्यासाठी थोडंसं वाव द्या. कारण आयटम सॉन्ग आणि लोकगीते हे ग्रामीण भागातून खूप व्हायरल झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये सुद्धा व्हायरल झालेले आहेत. नक्की नाही. आम्ही नक्की करू, पण त्याच्यामध्ये आता असलेले सध्याचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते काम करतात. फक्त मी तुम्हाला आता सांगतो की तो प्लॅटफॉर्म आणि या प्लॅटफॉर्ममध्ये फरक आहे की आपण ग्रामीण भागात घराघरात पोहोचतो, विदाऊट इंटरनेट सुद्धा आपण चालू शकतो. आणि ते आमच्याकडे असे प्रश्न होते की तुम्ही वेब सिरीज घेता का, तुम्ही गाणी घेता का. तर ना ते आम्ही पेपर व्ह्यू आहे, म्हणजे जो व्ह्यूअर बघतो त्याचे आम्ही पैसे घेतो. तर आता मी तुम्हाला एक्झाम्पल, मी याच्यासाठी काही स्टडी नाही केलेला. मी असं लोकांना बोलू शकत नाही की एक गाणं बघायला 1 रुपया द्या. नाही, तुम्ही तर मी असं नाही म्हणत की तुम्ही पैसे घ्या. नाही, मी एवढं म्हणतो की तुम्ही त्यांच्यासाठी तिथं तुम्ही ऑप्शन द्या अपलोडसाठी. अपलोडसाठी. म्हणजे महाराष्ट्रातली मला पाहिजे गाणं, मला पाहिजे व्ह्यू कशी कशी मी नांदायला मला पैसा, ठीक आहे, त्याच ॲपवर पैसा, मला दुसरीकडे पैसा नाही. तर तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून द्या मला. माझ्यासाठी जर एक्सक्लुझिव्ह कोणी बनवत असेल तर मी नक्की टाकेन. बाकी नवीन आणि नवीन गाण्यासाठी खास करतो. नवीन म्हणजे जसं आता तुम्ही म्हणला की बाबा आमच्याकडे जर तुम्ही अपलोड केला गाणं
तर आम्ही युट्यूबपेक्षा किंवा याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला ₹1 एक्स्ट्रा देऊ. Yes. मग त्यावेळेस तुमच्याकडे भरपूर येतील आणि त्यावेळेस महाराष्ट्र टॅलेंट पुढे येईल. नक्की. थँक यू सर. थँक्यू. सर मेरा मेरा एक सुझाव है आपके लिए, बिकॉज दिस इज एन ऑल्टरनेट रेवेन्यू मॉडल फॉर प्रोड्यूसर्स. आई थिंक फर्स्ट यू शुड पेटेंट दिस प्रोडक्ट so that there is no one else who copies this and do not, infringe into your marketing territory. And the second thing, on behalf of the producers, I would like to ask you a question. Okay, if I am a smart producer and I buy 1 lakh of your USB and I send it to different parts of the country and obtain revenue 50% from you, आई थिंक ये भी एक बहुत अच्छा एक रेवेन्यू मॉडल रहेगा जो प्रोड्यूसर्स कर सकते हैं, क्योंकि एक इनकम सोर्स उनको भी हो सकता है. सर सारे मराठी के भी जितने प्रोड्यूसर्स हैं, अगर 50-100 लोग इकट्ठा हो जाते और हर एक आदमी अपनी तरफ से कंट्रीब्यूट डाल के 10,000 50,000 जितने भी डिवाइस है, क्योंकि फिल्में तो उसको जिंदगी भर बनानी है. अगर वो एक बार का ये इन्वेस्टमेंट कर देता है तो वो अपने लिए 10 लाख 20 लाख का थिएटर रेडीमेड करके रख देगा. लेकिन वही है, ये मेरे अकेले की जंग नहीं है. आप सब लोग को उसके साथ जुड़ना होगा, वो डिवाइस को बढ़ाना होगा, लोगों तक पहुंचाना होगा. हो सकता है उसके बाद में मैं 99 से भी कम कर दूं, कोई प्रॉब्लम नहीं है. क्योंकि प्रोड्यूसर जब पैसा बनाएगा, पिक्चरें अच्छी बनाएगा, लोग अच्छा देखेंगे, ज्यादा देखेंगे, कमाई ज्यादा होगी. तो हम भी कांतारा पुष्पा की कैटेगरी में आ जाएंगे कि हमारी पिक्चरें उधर डब होके देख रही है. फैंटास्टिक मैम. यस. या माय क्वेश्चन इज मंजना फ्रॉम फिल्म इंडिया. मेरा क्वेश्चन ये है कि पिक्चर के डायरेक्ट भी पिक्चर प्रोड्यूसर आपके इस पे रिलीज करेंगे, और ये पिक्चर कौन सी है जो डेट मैंने बाहर थिएटर्स के बाहर आती है, वो कौन सी है मूवीज? अभी फिलहाल हम लोग का जो कॉन्सेप्ट है वो फर्स्ट डे फर्स्ट शो है. हम नई फिल्में ले रहे हैं, लेकिन ऐसा कुछ नहीं है कि पुरानी फिल्में दे नहीं सकते लोग. पुराने फिल्मों का थोड़ा इकोनॉमिक्स अलग है. मैं वो 99 नंबर को आपको उसके लिए मना कर दूंगा, क्योंकि उसमें वही होता है कि जो देखने वाला भी व्यूअर है, वो अगर 2-3 मंथ्स ओल्ड फिल्म है तो उतना इंटरेस्ट लेता नहीं है. तो वो टाइम पे मजबूरी में और इकोनॉमिक्स वाइज मुझे उसका रेट थोड़ा कम करना पड़ता है. बट हम लोग मना कर रहे हैं ऐसा नहीं है. पुरानी आप जैसे सचिन जी ने मेरे से बात किया था कि मेरी सारी फिल्में मुझे डालनी है, तो हम और वो खुद बोल रहे हैं कि तू 50 रुपए में देखा, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है. तो हम लोग कोई भी पुरानी पिक्चर भी ले रहे हैं, नई पिक्चर भी ले रहे हैं, बट जो 99 का रेट है वो फ्राइडे रिलीज होने वाली फिल्म के लिए. मतलब वो डायरेक्ट आपके पास भी आ रही है Yes. प्रोड्यूसर्स पे, और शॉर्ट फिल्म भी आने वाली है अभी मैडम ऐसा प्लान नहीं है, लेकिन अगर कुछ डिमांड आया तो जरूर सोचेंगे, क्योंकि प्लेटफॉर्म बना हुआ है, अपलोड हम कुछ भी कर सकते हैं. थैंक यू. थँक्यू. किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा ह्याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा. तो आपका कोई इसका वारंटी है? एक तो अपना जो डिवाइस है वो BIS और ISI रजिस्टर्ड है. सारे गवर्नमेंट लाइसेंस है अपने पास, सबके रजिस्ट्रेशन है. और बाय डिफॉल्ट जब गवर्नमेंट लाइसेंस मिलते हैं, ये सारी चीज़ें देखने के बाद ही मिलता है. जिस प्रोडक्ट के ऊपर R नंबर आ जाता है या ISI मार्क आता है, वो पूरी तरह वारंटी के अंडर आता है, रिप्लेसमेंट वारंटी के अंडर आता है, और पूरा सपोर्ट उस बॉक्स पे देना ही पड़ता है. और अगर कुछ खराब होता है, जैसे हम लोग गाँव में देने वाले, तो हमको मालूम है कि कोई कीचड़ में फेंक देगा, कोई बारिश में गिल्ला हो जाएगा, तो ये चीज़ें हमको पता है. बट आप ये चीज़ समझिए कि इसका हार्डवेयर बेचना ये हमारा मोटिव भी नहीं है, ये जरिया है. और इसको खराब हो जाए तो ये हमारे बिजनेस के लिए, प्रोड्यूसर्स के बिजनेस के लिए प्रॉब्लम है. तो हम उसको प्रायोरिटी पे हमेशा रखने वाले हैं कि अगर कुछ भी हुआ इमीडिएटली वो रिप्लेस हो जाए, या हमने उसके अंदर वो सिस्टम डाल के रखा है, अगर सॉफ्टवेयर वाइज कुछ प्रॉब्लम आ जाता है तो हमारा मेन ऑफिस से ही वो रिपेयर हो जाता है. Yes. अच्छा, मूवी के अलावा OTT कंटेंट्स भी देखने को मिलेगा इसमें? अभी हम लोग ने कोई ऐसा कंटेंट रखा नहीं है. अभी फिलहाल सिर्फ फिल्में हैं, फीचर फिल्म जो भी सेंसर सर्टिफाइड है. तो थर्ड पार्टी से बना हुआ या विदाउट सेंसर वाला कोई भी कंटेंट हम लोग नहीं चला है, क्योंकि वेब सीरीज इज नॉट अंडर सेंसर. थँक्यू. मैडम